नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 16 विश्वाचे अंतरंग या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या भागात सुद्धा या पाठाचा अभ्यास केला होता. तेव्हा आपण काय पाहिलं होतं तर आकाशगंगा आणि दीर्घिका यांच्याविषयी आपण माहिती पाहिली होती. आजच्या भागात काय पाहणार आहोत आपण तर तारे आणि ताऱ्यांचे प्रकार आणि सूर्यमालेविषयी सुद्धा माहिती घेणार आहोत. तर तारे तुम्ही जेव्हा आकाशामध्ये बघता तेव्हा तुम्ही असंख्य तारे बघता की नाही, लुकलुकणारे तारे. मग त्यांच्याविषयीच माहिती आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तारे मुलांना तुम्हाला कधी जेव्हा तुम्ही आकाशात बघता आणि जे म्हणजे असंख्य तारे असतात तेव्हा तुम्ही कधी त्यांना मोजण्याचा प्रयत्न केलात का? तर ते मोजताच येत नाही, कारण ते असंख्य तारे असतात आणि ते आपल्याला खूप आवडतात. मग आपण अशा ताऱ्यांची आता माहिती घेऊया आणि त्यांचे कोणते प्रकार आहेत हे प्रकार सुद्धा आपण आता पाहूयात. तर तारे स्वयंप्रकाशित असतात. कळलं? तारे स्वयंप्रकाशित असतात. तारे आकाशात लुकलुकतात. लुकलुकणारे हजारो तारे हे आकाशगंगेचे घटक आहेत. आकाशगंगेच्या ताऱ्यांपैकी काही तेजस्वी तारे आहेत तर काही अंधुक आहेत. काही तारे कसे आहेत तर तेजस्वी आहेत आणि काही कसे आहेत तारे तर अंधुक आहेत. निळे, पांढरे, पिवळे, तांबूस असे वेगवेगळ्या रंगाचे तारे असतात. स्वतःचे तेज बदलणारे तारेही आकाशात असतात. मृगतारका समूहातील काक्षी हा तारा लाल रंगाचा आहे. कुठला तर काक्षी हा तारा लाल रंगाचा आहे. स्वाती नक्षत्राचा तारा हा नारंगी रंगाचा आहे. व्याध हा तारा निळसर रंगाचा आहे. आणि तुम्हाला माहिती सूर्य हा सुद्धा तारा आहे आणि सूर्य हा पृथ्वीला सर्वात जवळ असणारा तारा आहे. तारांचा जन्म कसा होतो ते आपण पाहूया. तर धूलिकण, वायू यांच्या एकत्र येण्याने प्रचंड तेजोमेघ होतो. काय तर धूलिकण, वायू यांच्या एकत्र येण्याने प्रचंड तेजोमेघ तयार होतो आणि तेजोमेघच ताऱ्यांना जन्म देतो. ताऱ्यांचे पृष्ठभागावरचे तापमान 3500 डिग्री सेल्सिअस ते 5000 डिग्री सेल्सिअस या मर्यादित असते. तापमानाप्रमाणे ताऱ्यांचा रंगही बदलतो. आपण बघितलं ना की तारे वेगवेगळ्या रंगाचे असतात. मग तापमानाप्रमाणे ताऱ्यांचा रंगही बदलतो. आता आपण ताऱ्यांबद्दल माहिती पाहिली की तारे स्वयंप्रकाशित असतात, तारे लुकलुकतात, तारे विविध रंगाचे असतात, काही तारे तेजस्वी असतात तर काही तारे अंधुक असतात. मग आपण आता या ताऱ्यांचे प्रकार पाहणार आहोत. तर ताऱ्यांचे प्रकार कुठले तर सूर्यसदृश्य तारा हा पहिला ताऱ्यांचा प्रकार आहे. आपण तो पाहणार आहोत. तर सूर्यसदृश्य तारे या ताऱ्यांचा आकार सूर्यापेक्षा थोडा कमी अधिक असू शकतो. तर सूर्यसदृश्य तारे म्हणजे काय तर सूर्यासारखे दिसणारे तारे. तर या ताऱ्यांचा आकार सूर्यापेक्षा थोडा कमी अधिक असू शकतो. प्रामुख्याने त्यांच्या तापमानात बराच फरक असतो. हे तारे तांबूस निळ्या रंगाचे असतात. उदाहरणार्थ मित्र, व्याध इत्यादी तारे. आता ताऱ्यांचा दुसरा प्रकार कुठला आहे तर तांबडे राक्षसी तारे. कुठला तर तांबडे राक्षसी तारे. तर या ताऱ्यांचे तापमान किती आहे तर 3000 डिग्री सेल्सिअस ते 4000 डिग्री सेल्सिअस या मर्यादेत असते. परंतु त्याची तेजस्विता सूर्याच्या 100 पट असू शकते. कळलं? त्याची तेजस्विता किती आहे तर सूर्याच्या 100 पट असू शकते. या ताऱ्याचा व्यास सूर्याच्या 10 ते 100 पट या दरम्यान असतो. व रंग कुठला आहे या ताऱ्याचा तर तांबडा. याचं नावच आहे ना तांबडे राक्षसी तारे. मग याचा रंग कुठला आहे तर तांबडा आहे. आता महाराक्षसी तारे. मुलांनो, ताऱ्यांचा तिसरा प्रकार कुठला तर महाराक्षसी तारे. हे तांबड्या राक्षसी ताऱ्यांपेक्षा मोठे व तेजस्वी असतात. किती भयानक असतील म्हणजे हे, कारण का हे राक्षसी तारे, हे महाराक्षसी तारे कुठल्या राक्षसी म्हणजे तांबड्या राक्षसी ताऱ्यांपेक्षा मोठे आणि तेजस्वी असतात. तापमान किती आहे त्याचं तर 3000 डिग्री सेल्सिअस ते 4000 डिग्री सेल्सिअस या मर्यादेतच असते. परंतु त्याचा व्यास मात्र सूर्यापेक्षाही शेकडो पट जास्त असतो. काय त्याचा व्यास सूर्यापेक्षा शेकडो पट जास्त असतो. मग आपण आता कुठले पाहिले ताऱ्यांचे प्रकार आता 3 आपण अजून पुढे पण पाहणार आहोत. तर पहिले कुठले पाहिले तर सूर्यसदृश्य तारे, तांबडे राक्षसी तारे, महाराक्षसी तारे, जोड तारे.
तर जोड तारे आपण आता 3 प्रकार पाहिले, कुठले कुठले, तर राक्षसी तारे, महाराक्षसी तारे, तांबडे तारे आता आणि हे सूर्यसदृश्य तारे, तांबडे राक्षसी तारे आणि महाराक्षसी तारे. आपण हे 3 प्रकार पाहिले. आता आपण चौथा प्रकार पाहणार आहोत, जोड तारे. तर जोड तारे आकाशामध्ये निम्म्यापेक्षा जास्त तारे हे जोड तारे आहेत. म्हणजे काय, याचा अर्थ काय, तर 2 तारे परस्परांभोवती भ्रमण करत असतात. काही वेळा 3 किंवा 4 तारेही परस्परांभोवती भ्रमण करत असतात. तर रूपविकारी तारे, कुठला, तर रूपविकारी तारे. या ताऱ्यांची तेजस्विता व आकार स्थिर राहत नाही, म्हणजे तो बदलत असतो. त्याचे सतत काय, आकुंचन आणि प्रसरण होत असते. तारा प्रसरण पावला की तो कमी ऊर्जा उत्सर्जित करतो, तेव्हा ताऱ्याचे तेज कमी होते. काय, जेव्हा तारा प्रसरण पावतो तेव्हा काय करतो तो, तर कमी ऊर्जा उत्सर्जित करतो आणि त्यामुळे काय होतं, ताऱ्याचे तेज कमी होते. या उलट ताऱ्याचे आकुंचन झाले की त्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते. आकुंचन झाल्यामुळे काय होतं, तर त्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते व तारा जास्त ऊर्जा उत्सर्जित करतो. त्यामुळे तो अधिक तेजस्वी दिसतो. उदाहरणार्थ ध्रुव तारा. ध्रुव तारा उत्तरेस आहे आणि तो बाकी सगळे तारे हलतात, पण ध्रुव तारा काय आहे, तर ध्रुव तारा हा स्थिर असतो. कळलं. तर आपण आता कुठले ताऱ्यांचे प्रकार पाहिले, तर सूर्यसदृश्य तारे, राक्षसी तारे, महाराक्षसी तारे, जोड तारे आणि रूपविकारी तारे. तर रूपविकारी तारे कसे असतात, ताऱ्यांची तेजस्विता आणि आकार स्थिर राहत नाही. त्यांचे सतत काय होत राहते, तर आकुंचन आणि प्रसरण होत असते. तारा प्रसरण पावला तर काय होतं, तर कमी ऊर्जा उत्सर्जित करतो आणि त्यामुळे काय होतं, त्यांचं तेज कमी होतं. आणि या उलट ताऱ्यांचं आकुंचन झालं की त्यांच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते व तारा जास्त ऊर्जा उत्सर्जित करतो आणि तो अधिक तेजस्वी दिसू लागतो. तर ताऱ्यांचे आपण प्रकार पाहिले, ताऱ्यांविषयी माहिती पाहिली आणि ताऱ्यांचे प्रकार आपण पाहिले. मुलांनो, आता आपण काय पाहिलं, तर तारे आणि ताऱ्यांचे प्रकार पाहिले. आता आपण काय पाहणार आहोत, तर सूर्यमाला. सूर्यमालेविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत. तर सूर्यमाला, मला सांगा, सूर्यमालेमध्ये कोणकोणते घटक आहेत, सांगा बरं. तर सूर्यमालेमध्ये सूर्य, ग्रह, त्यांचे उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू, उल्का, या सर्व म्हणजे हे सर्व घटक येतात. आता आपण या सूर्यमालेविषयी माहिती पाहूया. तर सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्यांच्याभोवती फिरणाऱ्या या सर्व खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. तर सूर्यमालेत किती ग्रह आहेत, कोण सांगेल का, मला माहिती आहे तुम्हाला मुलांनो की सूर्यमालेत किती ग्रह आहेत. तर सूर्यमालेमध्ये 8 ग्रह आहेत. मध्ये कोणकोणते ग्रह आहेत, तर बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून असे 8 ग्रह आहेत. त्यापैकी या 8 ग्रहांपैकी मुलांनो बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे आंतरग्रह आहेत. काय, तर ह्या 8 ग्रहांपैकी बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे काय आहेत, आंतरग्रह आहेत. आणि गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बहिर्ग्रह आहेत. कुठले बहिर्ग्रह आहेत, तर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बहिर्ग्रह आहेत. आता सर्व अंतर्ग्रहांचे कवच कसे आहे, कठीण असते. काय, सर्व अंतर्ग्रहांचे कवच कठीण असते. बहिर्ग्रहांचे बाह्यावरण हे वायुरूप असते. बहिर्ग्रहांचे बाह्यावरण कसे असते, तर वायुरूप असते. सूर्यमालेतील या सर्व ग्रहांपैकी केवळ बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी हे ग्रह सहजासहजी पाहता येतात. कुठले सूर्यमालेतील ग्रह आपल्याला सहजासहजी पाहता येतात मुलांनो, तर बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी हे ग्रह सहजासहजी पाहता येतात. सूर्यमालेतील प्रमुख वस्तू म्हणजे कोण, तर सूर्य. काय, तर सूर्यमालेतील प्रमुख वस्तू म्हणजे सूर्य, प्रमुख घट. म्हणून सूर्याच्या भोवती पृथ्वी व इतर ग्रहही फिरतात. सूर्यमालेतील प्रमुख ग्रह कोणता आहे, तर प्रमुख वस्तू कोणती, तर सूर्य आहे. म्हणून सूर्याच्या भोवती कोण फिरतं, पृथ्वी व इतर ग्रहही सूर्याच्या भोवती फिरतात. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो, तर आपण आज तारे आणि ताऱ्यांचे प्रकार पाहिले आणि सूर्यमाला पाहिली. आणि तारे कसे, आकाशामध्ये तारे लुकलुकतात. तारे कसे असतात, तर तारे स्वयंप्रकाशित असतात. तारे वेगवेगळ्या रंगाचे असतात, वेगवेगळ्या
म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे असतात. मग आपण ताऱ्यांचे प्रकार पाहिले आणि आपण सूर्यमालेविषयी माहिती घेतली. आणि आता आपण सूर्यमालेमध्ये जे ग्रह आहेत, कोणकोणते ग्रह आहेत त्याची माहिती आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. तर सूर्यमालेमध्ये किती ग्रह आहेत? तर सूर्यमालेमध्ये 8 ग्रह आहेत. कोणकोणते ते ग्रह आहेत? जसे बुध, शुक्र, पृथ्वी, नंतर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे 8 ग्रह आहेत. आणि सूर्यमाला ही कशाने बनलेली आहे? तर खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. त्याच्यामध्ये सूर्यमालेत कोणकोणते घटक आहेत? जसे की सूर्य, ग्रह, त्यांचे उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू, उल्का या सगळ्या घटकांनी सूर्यमाला बनलेली आहे. आता सूर्यमालेमध्ये जे घटक आहेत, जे ग्रह आहेत, त्याचा आपण पुढच्या भागामध्ये सविस्तर आपण त्यांची माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.